नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस नमस्कार. 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत दीपक लचके. ते बजाज ऑटोमध्ये काम करतात. गेले 29 वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत. आता ते सीनियर टेक्निकल एक्झिक्युटिव्ह म्हणून ते कार्यरत आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी दीपक लचके, राहायला राजगुरुनगर, पुणे जिल्ह्यातले मध्ये आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि माझी मुलाखत जी माझी बहीण घेतेय, सौ रचना लचके बागवे, हिचे पहिल्यांदा मी प्रथम आभार मानतो. तर तिने ही मला संधी उपलब्ध करून दिली आणि मला कुठंतरी ते एक्सप्रेस व्हायला किंवा एक युट्यूबच्या माध्यमातून किंवा सामाजिक याच्यातून बोलायची संधी दिली. राजगुरुनगरमध्ये कडूस गावामध्ये तुम्ही आहात. तिथून तुम्ही तुमचा जीवन प्रवास सुरू केला. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? राजगुरुनगर गावात जे गाव आहे कडूस, तर त्या ठिकाणी मी आता राहतो आणि तेच माझं मूळ गाव आहे, ज्या ठिकाणी मी शाळेत शिकलो. माझा जो आयुष्याचा जो प्रवास झालाय, तो बऱ्याच चढ उतारांचा झालेला आहे. तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर 10वी नंतर जेव्हा मी ITI चा कोर्स कम्प्लीट केला, त्याच्यानंतर बेअटो सारख्या नामांकित कंपनीत माझं जॉईनिंग झालं. आणि तिथून पुढं मी त्या कंपनीत रुजू झाल्यानंतर अ, कुटुंबातील एक मोठा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावर आल्यामुळं अ, भावाचं शिक्षण म्हणा किंवा बहिणीचं शिक्षण म्हणा किंवा बहिणीच्या लग्नाची जबाबदारी म्हणा, तर हे सगळं ओघाने माझ्या खांद्यावर ही जबाबदारी अ, घेतली गेली, म्हणजे घेतली मी. त्याच्यानंतर काही काळ माझा व्यवस्थित गेला आणि अकस्मात माझ्या बहिणीचं जे लग्न झालं होतं, तर त्याच्यानंतर 2च वर्षानंतर तिचा आकस्मिक मृत्यू झाला. तर तो मृत्यूचा आघात जो आहे, तो मला थोडासा पचवणं अवघड गेलं आणि त्याच वेळेस एक मला पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला. तर पॅरालिसिसचा अटॅक थोडासा जास्त तीव्रतेचा असल्यामुळं माझा पाय त्याच्यात गमवावा लागला आणि एक कायमस्वरूपी अपंगत्व आलं मला. तर ह्या अपंगत्व आल्यामुळं खरं तर मी जीवनात फारच निराश झालो होतो, खचलो होतो. का यापुढं आपण अ, आपलं लाईफ कसं असणार आहे, म्हणजे परावलंबी असणार आहे किंवा मग पूर्णतः आपण दुसऱ्यावर डिपेंडंट राहणार आहोत किंवा आपल्या स्वतःला कुठलंच करिअर करता येणार नाही. पैशाचा स्रोत बंद होणार आहे. अशा 1 ना 2 अशा अनेक प्रसंग म्हणजे अनेक प्रश्न माझ्यापुढं उभे राहिले. पण या प्रसंगावर मात करत किंवा थोडीशी जिद्द धरून किंवा मित्रपरिवार जो आहे, नातेवाईक आहे किंवा माझी पत्नी मोहिनी, तर तिने मला या सगळ्यातनं बाहेर पडण्याची पूर्ण म्हणजे पाठबळ दिलं किंवा एक प्रेरणा दिली म्हणता येईल. तर त्या प्रेरणेमुळेच मी खरं तर म्हणजे आज जे मी अचीव्ह केलेलं आहे, तर ते तुम्हाला सगळं दिसतंय. Bajaj सारख्या कंपनीत म्हणाल तर म्हणजे त्या ठिकाणी मी काम करताना मला फार आनंदच होतो नेहमी. म्हणजे कुठल्याही कामाचं जे डेडिकेशन जे लागतं किंवा कंपनीने त्या कर्मचाऱ्याला दिलेली जी संधी असते, ती मला नेहमीच मिळत गेली. तर याच संधीचा उपयोग करून तिथं आम्ही एक CSR ग्रुप तयार केला होता. तर ज्याचं नाव आहे बजाज अर्पण. तर बजाज अर्पणच्या माध्यमातून आम्ही कडूस गावातील किंवा बाहेरच्या दुसऱ्या गावातील आम्ही काही शाळा दुरुस्त किंवा काही पाणी योजना अशा प्रकारे आम्ही तिथे राबवल्या गेल्या. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात आम्ही भरपूर किराणा वाटप किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या शाळेची फी म्हणा किंवा अजून त्यांना बाकीचं अ, किराणा वाटप किंवा हे
या पद्धतीने आम्ही त्यांना मदत केलेली आहे. त्याच्यानंतर माझे मित्र जे आहेत योगेश नायबर म्हणून, तर त्यांनी एक पुणे जिल्हा कर्तव्य परिवार या माध्यमातून आम्ही WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपमध्ये आम्ही एक 250 सभासद आहोत आणि 250 सभासद साधारणतः आम्ही दर महिन्याला ₹100-200 एकत्र करून जी काही अमाउंट जमा होईल, तर त्या अमाउंटमधनं आम्ही एक सामाजिक कुठलं तरी एक काम दर महिन्याला साधारणतः करतो. तर याच्यामध्ये अ, दुर्गम भागात काही पाणी योजना असतील किंवा शाळा दुरुस्ती असेल, अनाथालयाला मदत करणं असेल, तर अशा पद्धतीने आम्ही अ, या कर्तव्य परिवारच्या माध्यमातून काम करतो. दादा, तू उल्लेख केलास, की तुझं जे शिक्षण आहे ते पूर्ण ग्रामीण भागामध्ये झालंय. कडूससारख्या गावामध्ये तुमचं शिक्षण झालं. पण जेव्हा तुम्ही हं. काम करताय, तेव्हा तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये काम करता. तर कुठे अशी एक अनेकदा आपण बोललं जातं, की ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागामध्ये काम करताना अडचण येते. तर ती अडचण तुला कुठे जाणवली का? आणि त्यांना तू कसं सामोरे गेलास? गावात आणि शहरात तसा विशेष काही फरक नाही पडत. गावात फक्त बोलायची जी पद्धत आहे तर ती शहरात थोडीशी वेगळी असल्यामुळे अ, आपण तेवढं म्हणजे थोडीशी एक 4-5 महिन्यात तयारी झाल्यानंतर आपण त्याला मॅच होऊ शकतो. अ, तू मगाशी उल्लेख केला, की पहिले खूप छान आयुष्य चालू होतं, नॉर्मल चालू होतं. पण अचानक एक दुर्घटना झाली आणि तुला तुझा पाय गमवावा लागला. तर त्याच्यानंतरचा हं. जो प्रवास होता तुझ्या जीवनाचा, तो कसा राहिला आणि आता तुम्ही काय करताय? खरं सांगायचं झालं तर म्हणजे पाय गमावल्यानंतर एक प्रकारे असं वाटलं का मी पूर्ण माझं लाईफच माझं पूर्ण स्पॉईल झालं किंवा मला आता जीवनात काहीच करता येणार नाही. म्हणजे अशा एका कंडिशनला किंवा अशा एका स्थितीला मी सामोरे गेलेलो आहे, की यापुढं म्हणजे आपल्याला म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला बेडवर पडून राहणं किंवा अशा पद्धतीने करावं लागणार आहे. पण त्याच्यानंतर जे माझ्यावर ट्रीटमेंट करणारे जे टेक्निशियन्स वगैरे, डॉक्टर्स वगैरे जे होते, तर त्यांनीही मला त्याच्यातनं प्रेरणा दिली. तर तू आयुष्यभर काय परावलंबी राहायचं ठरवलंच जर, तर तू त्या पद्धतीने हे करू शकतो. पण स्वतःमध्ये जर तू जिद्द निर्माण केली, पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला, चालण्याचा प्रयत्न केला, तर तू सहजपणे पुन्हा कंपनीत जॉइन होऊ शकतो आणि पुन्हा जे काम आहे, तू तेवढ्याच त्याने त्वेषाने तू काम करू शकतोस. आणि याच्यामध्ये म्हणजे एकदा जर कंपनी जॉइन झाली, तर मग पुढं लाईफ जसं पूर्वी होतं सुखकर, तर त्याच पद्धतीने तू आयुष्यात पुन्हा सुखकर होऊ शकतोस. त्याचसोबत तू आता स्वतःचा व्यवसाय देखील चालू केला आहेस. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती दे. हां. एक 5-6 वर्षापूर्वी मी एक समृद्धी एंटरप्राइजेस या नावाने एक सी-एस-सी सेंटर जे आहे, म्हणजे अ, भारत सरकारच्या माध्यमातून ते सी-एस-सी सेंटर्स उभारले जातात. म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र. तर ते आपले सरकार सेवा केंद्र मी त्या ठिकाणी उभारलं आणि अ, गावातल्या ज्या काही बाबतीत किंवा पॅन कार्डच्या बाबतीत किंवा मनी ट्रान्सफर बाकीच्या ज्या सोयी लागतात, तर त्या सोयी मी माझ्या या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळं एक गावकऱ्यांना पण त्याची मदत होते आणि एक साइड बिझनेस किंवा साइड इन्कम या पद्धतीने पण मलाही त्याचा फायदा निश्चित होतो. आणि त्याच्यानंतर आता गेल्या 5-6 महिन्यापूर्वी मी एक ज्वेलर्सचं पण दुकान मी उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गोल्ड आणि सिल्व्हरची ज्वेलरीचा पण आता विक्री करण्याचा मी व्यवसाय करतो. त्याच्यात थोडासा अनुभव कमी आहे, परंतु जिद्दीच्या जोरावर किंवा माहितीच्या जोरावर तो मी प्रयत्न करतोय. तर असा एक क्षण होता, की जेव्हा तुला वाटलं, की तू कधीच उभा नाही राहू शकणार. पण आज तू नोकरी करतोयस, स्वतःचा व्यवसाय चालू करतोस. अ, अनेक लोकांना मदत करतोयस. समाजसेवा देखील करतोय. तर हे सगळं करत असताना तुला कसं वाटतंय?
मला फारच आनंद होतोय. म्हणजे एकतर कसं जे लाईफ माझं पूर्ण संपल्यासारखं जे वाटलं होतं, तर त्यातून मी हे लाईफ जणू काही मी दुसऱ्याच म्हणजे समाजकार्यासाठी वाहून घेण्याचं ठरवलंय किंवा याच्यातनं आपल्या जीवनात जे काही आपल्याला करता आलं नाही किंवा काही छंद असतील ते जोपासता येतील किंवा काही सामाजिक कार्य करता येतील. तर अशा पद्धतीने मी पुढचं जीवन व्यतीत करण्याचं अ, मानस केला आहे. जसं तू मगाशी उल्लेख केला, की या सगळ्या प्रसंगातून तुला बाहेर काढण्यासाठी तुझ्या परिवाराने खूप तुला मदत केली. मोहिनी वहिनीने मदत केली, मित्रमंडळींनी मदत केली. तर कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी किंवा पुन्हा पायावर उभं राहण्यासाठी फॅमिली किती इम्पोर्टंट आहे? फॅमिली 100% इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या मनात पूर्ण इच्छा आहे तुमची जगण्याची किंवा मला यापुढं काही करून दाखवायचंय. पण जर घरच्यांची साथ त्यावेळेस मिळाली नाही, तर नुसत्या त्या विचार करण्याला किंवा तुमच्या नुसत्या मनोधैर्याला काही उपयोग होत नाही. त्या पद्धतीने कुटुंबाने, मित्रपरिवाराने किंवा बाकीच्या लोकांनी पण थोडीफार प्रेरणा दिली, मदत केली, तर माणूस निश्चितच मनोबल वाढतं आणि त्या पद्धतीने जीवनात पुढे जाण्याचं एक ताकद मिळते. नक्कीच म्हणजे तुझ्या स्टोरीवरनं हेच कळतं, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चढ-उतार येत असतात. काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. मग ते शारीरिक असू दे, आर्थिक असू दे, मानसिक असू दे. पण त्यांना आपण कसे फेस करतो हे खूप इम्पोर्टंट आहे. तर एक दादा तू तुझं पूर्ण जीवन जे आहे ते गावामध्ये राहिलास आणि तिथेच शिक्षण घेतलंस. तिथेच आता तिथे जवळपासच नोकरी करतोस आणि आता तिथे स्वतःचा व्यवसाय देखील चालू केलाय. पण आज आपण बघतो की अनेक गावाकडनं शहराकडे येतायत त्यांच्या नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी. तर तू अशा लोकांना काय मार्गदर्शन करशील? कारण का गावामध्ये देखील अनेक संधी उपलब्ध असतील, पण ते मला असं वाटतं की मुलं ती बघत नसतील. तर त्याच्याबद्दल थोडं सांग? अ, गावाकडं म्हणलं तर बऱ्याच संधी उपलब्ध असतात. पण फक्त कसं आहे त्याच्यात गावात राहण्याची त्या माणसाची तयारी लागते किंवा काही गोष्टी गावाकडं जास्त उपलब्ध असतात, शहरात नसतात. तर त्या जर म्हणजे शहरातल्या ज्या सोयी गावाकडं जर उपलब्ध करून घेतल्या किंवा त्याची सोय आपण करून दिली, तर निश्चितच जो तरुण वर्ग जो प्रामुख्याने शहराकडे जो आकर्षित होतोय, तो गावात राहून काही नवीन उद्योग, छोटे-मोठे व्यवसाय करून तो त्याची उपजीविका करू शकतो. एक शेवटचा मी प्रश्न तुला विचारेन, की अनेक लोकं अशी असतात, की त्यांना जसं तुझ्याबद्दल घडलंय, तसं अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये घडू शकतं किंवा अनेक वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा लोकांना तू काय मार्गदर्शन करेल? अ, मार्गदर्शन म्हणजे ॲक्चुअली कसं आहे का संकटाला न डगमगता तुम्ही पहिले धैर्याने सामोरे जा. म्हणजे मी माझ्या मित्रपरिवाराला किंवा बाकीच्या लोकांना नेहमी सांगत असतो, का तळहातांवरच्या रेषा पाहत नका जाऊ. त्याच्या मागचं मनगट पहा. त्या मनगटातली ताकद ओळखा आणि आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, तर कुठली हार न मानता तुम्ही काय सामर्थ्य आहे हे त्या परिस्थितीला दाखवून द्या आणि त्या परिस्थितीतनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधत राहा. परिस्थिती नक्कीच आज ना उद्या बदलत राहते आणि तुम्हाला मार्ग त्याच्यातनं निश्चित मिळत राहतो आणि याच्यातनं लाईफ तुमचं सुकर होतच. थँक यू दादा. वेळात वेळ काढून तू ही मुलाखत दिली आणि 365 डेज 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझी स्टोरी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. कारण का कधीही कोणाच्याही आयुष्यामध्ये कोणतीही घटना घडू शकते. पण त्यांना तुम्ही कसे सामोरे जाताय हे खूप महत्वाचं आहे आणि हे तू शिकवलंस. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक धन्यवाद.